मोठी बातमी, अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. विजय शिवतारेंनी दंड थोपटले. अजित पवार महायुतीत आले तरी पुरंदर विधानसभेचे आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. अशातच विजय शिवतारे यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलेलं आहे. विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा काढणार का, अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आले. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोफ डागली. सासवडमधील पालखी तळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे. तसेच अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का, असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचं म्हणत पवार कुटुंबियांवर शिवतारे यांनी यावेळी निशाणा साधलेला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5,80,000 मतदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णयही शिवतारे यांनी घेतलेला आहे. आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारे यांनी दिलेला आहे. अशातच येणाऱ्या लोकसभेत 2 पवार विरोधात विजय शिवतारे अशी लढाई होणार का, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा आहे. दरम्यान विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातील महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खेळ खेळू पैठणीचा या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. अरे, लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे. बारामती हा काय कोणाचा सातबारा नाहीये की सतत बारामतीचाच 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदरचा पाहिजे, भोरचा पाहिजे. काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा, 10-10 वेळा? काय मिळालंय आम्हाला? आणि म्हणून तुम्हाला आम्हाला आता विचार करून चाललो. याच पालखी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा. तू कसा निवडून येतो तो पाहतो. आता त्याचा बदला घेण्याची वेळ आहे. उद्या 2-4 दिवसात जे काही जाहीर होईल तेवढेच मी सांगेन. 6,86,000 मतदान पवारांचं आहे आणि 5,80,000 मतदान पवार विरोधकांचं आहे. तुमचं आमचं सगळ्यांचं. 686 मध्ये 2 भाग होतील आणि 580 मध्ये एकटा विजय शिवतारे असेल. ही लढाई आता आरपारची लढायची असा मी निर्णय घेतला आणि तुमचे आशीर्वाद असतील. एवढ्या सगळ्या महिला मंडळी, काय मला मतदान माझं कोण आहे तर महिला मंडळी, तरुण सगळेच आहे. तेवढं आपल्याला कोणाची गुलामी नकोय. आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं, तुम्हाला बॉस बोलायचं ते गुलाम आम्ही होणार नाही. याच पालखी तळावर जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे. याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही, माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही, पुरंदरच्या जनतेची माफी ते मागावी लागेल. विमानतळाचं काय करणार ते सांगा. इथे गुंतवणुकीचं पाण्याचं 1000 कोटी कधी देणार ते सांगा. मार्केट कधी होणार ते सांगा. ह्या जनतेला इथून या पालखी तळावर विश्वास दाखवा, शब्द द्या. तर आणि तरच विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही, विजय बापूची लढाई लोकांसाठी. आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे. 2 पवार वर्सेस पुरंदर, विजय बापू शिवतारे, भोर, इंदापूर सगळे उभे. सगळ्यांनी ह्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड, त्याला पाड. आता सगळ्यांनी मिळून एकदाच ह्याला पाडा. जाऊ द्या यांचा कार्यक्रम. इतिहास घडू द्या. या पुरंदरने इतिहास घडवला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.